नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. राज्यसभेचे खासदार असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीवरून आज राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला. जर सचिन आणि रेखाला राज्यसभेत यायचंच नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचं निलंबन करावं अशी जोरदार मागणी झालेली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी हा विषय आणला होता. वास्तविक क्रीडा, चित्रपट अशा विविध क्षेत्रातल्या 12 मान्यवरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येते आणि त्यामागचा काही विशेष उद्देश असतो. त्याने आपल्या क्षेत्रातले प्रश्न मांडावे, त्याविषयीच्या चर्चेत भाग घ्यावा आणि अनेक खासदार ते करतात सुद्धा. पण सचिन आणि रेखा या दोन खासदारांनी आपापल्या क्षेत्राला योगदान मोठं दिलंय, पण त्या क्षेत्रासाठी संसदेत वेळ देण्यात मात्र ते खूपच पिछाडीवरती आहेत. राज्यसभेत या दोन्ही खासदारांची वारंवार अनुपस्थिती आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातले प्रश्न मांडण्यात त्यांना रस नाहीये का? त्यांना ही जबाबदारी झेपत नाहीये का? आणि हे खासदार राज्यसभेतली सध्या केवळ समृद्ध अडगळ बनलेले आहेत का? हा आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी, चरणसिंग सप्रा काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी हे पुण्याहून चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे आपल्यासोबत आहेत. मला सुरुवातीलाच पुण्याला जायचं. डॉक्टर सप्तर्षी, हे खासदार ज्यांची नियुक्ती केली जाते विविध क्षेत्रांचं रिप्रेझेंटेशन आणि तिथले प्रश्न मांडण्यासाठी, सचिन आणि रेखा त्याला पूर्ण उतरतायत का? त्या उद्देश पूर्ण करतायत का? तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, सचिन घ्या किंवा रेखा घ्या किंवा आणखीन कुणी घ्या, हे आपापल्या क्षेत्रात मोठे असतील, परंतु राज्यसभेमध्ये तुम्हाला जे योगदान करायचं ते देशासाठी करायचं असतं. आणि देशामध्ये राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला तडजोडी असतात. तुम्हाला जातीचा वापर होतो, पैशाचा वापर होतो. म्हणून पैसा, जात याचा वापर न करणारे विद्वान, म्हणजे इंग्लंडमधल्या लोकशाहीमध्ये ज्यांना लॉर्ड्स म्हणतात, अशा लोकांसाठी राज्यसभेची सोय आहे. पण आपण त्याचंही फार म्हणजे सगळ्याचं इव्हेंटच करायचं भानगडीत पडतो ना आपण. प्रत्येक गोष्टीची एक हाऊस मौज असं स्वरूप आलेलं आहे. हे फार सिरियस आहे. एक तर लोकांनी हजर राहिलं पाहिजे आणि कल्पना अशी की त्यांना दैनंदिन आपला मतदारसंघ सर्व करणं, जनतेला भेटणं यामध्ये वेळ द्यायचा नाही. म्हणून त्यांनी लोकसभेतल्या खासदारापेक्षा जास्त विद्वत्तेनं उत्तम असं मार्गदर्शन देशाला करावं अशी अपेक्षा आहे. आणि कुठल्या साध्याही याच्यामध्ये कुठं जर लागोपाठ 3 वेळा कुणी ऍबसेंट राहत असेल तर त्याला काढून टाकतात. तर यांना काढून टाकलं तरी काही फार देशाचं काही बिघडणार नाही, राज्यसभेचं बिघडणार नाही, राजकारणाचंही बिघडणार नाही. पण हे असंच चालू राहिलं तर एक दिवस राज्यसभेची गरजच काय असा प्रश्न भारतीय राजकारणात उपस्थित होईल. कारण राष्ट्र बांधणी करता, त्याच्यासाठी कायदे कानून करण्याकरता संसद आहे आणि त्याच्यापेक्षा जरा ज्येष्ठ मंडळी, विद्वान मंडळी राज्यसभेत घ्यायची असं आहे. पण तिथे आता पैशाचा मामला चालू झालाय. पुण्यातले खासदार असं केवळ पैशामुळे गेले तिथे, तर काय मांडणार कोण? एकूण राज्यसभेची चव राहिली नाही आणि हे हजर नसतील तर त्यांना आपण काढत नाही. तो कुठेतरी आपल्यालाच फार त्यांची गरज वाटते, त्यांना आपली गरज वाटत नाही. सप्तर्षी सर, अशोक वानखडेंना तुमचं म्हणणं पटतंय. ते मगाचपासून एक मिश्किल स्माइल देत आहेत. अशोक वानखडे, बिलकुल. राज्यसभा आणि लोकसभा ह्या जेव्हा तयार झाल्या, जेव्हा घटनाकारांनी राज्यसभेची रचना केली, तेव्हा राज्यसभेमध्ये असे लोक अपेक्षित होते जे प्रगल्भ आहेत, जे प्रतिष्ठित आहेत, जे अभ्यासू आहेत वेगवेगळ्या विषयांचे. पण कालांतर काय झालं, राज्यसभा हे डम्पिंग ग्राउंड झालं. जे लोकसभेमध्ये जिंकू देत नाहीत ते राज्यसभेमध्ये टाकतात. ही राज्यसभेची स्थिती आहे. ज्या खासदारांनी हा प्रश्न उचलला की रेखा आणि सचिन का येत नाहीत आणि त्यांना निघून गेला पाहिजे, आता मागच्या आठवड्यात त्याच खासदारांनी रम्य बसते राम हे असे मोठमोठे सुशोभित त्या राज्यसभेत सांगितले आणि हे एक लाजरवाणा प्रश्न होता. पण जर आपण या दोघांकडे जर पाहिलं तर सर्वात मोठा प्रश्न हा उद्भवतो की या दोघांना जेव्हा राज्यसभेत आणलं तर त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती आणि ज्यांना आणलं तर काय समजून आणलं,
फक्त तो चांगला क्रिकेट खेळतो किंवा ती चांगली ऍक्टिंग करते म्हणून आणलं, की ते आपल्या क्षेत्राबद्दल काही कॉन्ट्रीब्यूट करतील, काही बोलतील म्हणून आणलं. त्यांना आणायच्या अगोदर काही थोडं तर एक हे केलं पाहिजे होतं, एक सर्वे करायला पाहिजे होता की तो फक्त चांगला खेळतो की चांगला कॉन्ट्रीब्यूट पण करतो खेळासाठी, नुसतं खेळून होत नाही. दुसरी गोष्ट, जर या लोकांना खरोखरच वाटत असेल की आम्हाला बाबा तुम्ही राज्यसभेत घेतलं पण आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला जास्त ऍडव्हर्टाइजमेंटची शूटिंग जास्त करायची आहे किंवा रेखाला मोठमोठे प्रोग्राम आणि दुकानाची उद्घाटन करायची आहेत, तर मग अशा वेळेला त्यांनी राज्यसभेचा पैसा पण नको उचलायला. पूर्ण 300-350 दिवसात 28 दिवस सुद्धा सचिन आलेला नाहीये राज्यसभेत. आणि 59 लाख रुपये सचिनला मिळालेले आहेत राज्यसभेकडनं. तर म्हणजे अरे जितके दिवस तू जितका पैसा उचलला कमीत कमी तितके दिवस तर राहा. तोच प्रकार रेखाचा पण आहे. आणि मग अशा लोकांना जर खरोखरच त्यांची त्यांना जर राज्यसभा नको असेल किंवा त्यांच्या क्षेत्रात सुद्धा ते रिप्रेझेंटेशन करू शकत नाही, अशा वेळेला त्यांना राज्यसभेतनं काढून टाकलं पाहिजे, दुसऱ्या चांगल्या लोकांना राज्यसभेत. चरणसिंग सप्रे या क्षेत्रात लोक नाही आहेत काँग्रेसचे नेते. तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की काँग्रेसच्या काळात त्यांना नियुक्त करण्यात आले, आपण त्यांना विचारूया ना. चरणसिंग सप्रा, तुम्ही ज्या उद्देशाने या दोघांना आणलेलं होतं तो उद्देश नेमका काय होता आणि तो सफल होताना दिसतोय का तुम्हाला? नाही बघा, यामध्ये काँग्रेस पक्षाने आणलं किंवा इतर पक्षांनी आणलं, वेळोवेळी जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तेव्हा भारतीय जनता पार्टीने पण आणले होते. म्हणजे दारासिंग हे कधी आले, बीजेपीची सत्ता होती तेव्हा त्याचा किती अटेंडन्स होता ते तुम्ही पाहून घ्या. फक्त 11 की 12 सिटिंग त्यांनी केली 6 वर्षात. तसंच आपण बघायला गेले तर श्याम बेनेगल, लता मंगेशकर, मृणाल सेन, अनेक आहेत, MF हुसेन, पंडित रविशंकर, ते काँग्रेसच्या काळातही आहेत आणि भारतीय जनता पार्टी किंवा इतर विश्वनाथ प्रताप सिंगची जेव्हा सत्ता होती त्यांच्या काळातले आहेत. मूळ प्रश्न हा आहे की हे जे नेमले जातात राष्ट्रपतीद्वारे, या लोकांना तिथे राज्यसभेमध्ये बसला पाहिजे, त्यांनी लोकांचे प्रश्न विचारले पाहिजे आणि लोकांचे काहीतरी कामं केले पाहिजे. हा प्रश्न योग्य आहे. पण मुळात हा नरेश अग्रवालनी जो प्रश्न आज उचलला आहे, समाजवादी पार्टीचा जो खासदार आहे, यांनी हा प्रश्न मागच्या वर्षात पण उचलला होता. म्हणजे नरेश अग्रवाल किंवा असे जे आहेत नेते ते कुठे ना कुठे स्वतःची प्रसिद्धीसाठी पण प्रत्येक वर्षात हा विषय उचलतात, हे पण पाहावं लागेल. आणि तो त्यातला वेगळा पैलू आहे. आपण यातला महत्वाचा पैलू आज चर्चेला एक मिनिट ऐकून घ्या. प्रश्न चांगला आहे साहेब. जर ते सिरियस असणार तर त्यांनी प्रायव्हेट नाही, प्रश्न चांगला आहे, मी पण मान्य करतो, पण त्यांनी प्रायव्हेट मेंबर बिल आणलं पाहिजे. यावर सखोल चर्चा झाली पाहिजे राज्यसभेत की अमुक किती टक्के तुम्हाला मिनिमम अटेंडन्स पाहिजे, 30% पाहिजे, 50% पाहिजे. जर 50% नसला तर तुमची काय म्हणजे सॅलरी कमी होईल किंवा तुमची निधी कमी होईल किंवा काय तुम्हाला फाईन लागेल, त्यावर ही सर्व चर्चा राज्यसभेत झाली पाहिजे. नुसता एक दिवस विषय मांडला आणि प्रसिद्धी घेतली आणि तो विषय संपला, इथपुरता तो विषय थांबत नाही. माझं असं म्हणणं आहे की याच्या पुढे जाऊन एखाद्या राज्यसभाच्या मेंबर पार्लमेंटनी हा विषयावर सखोल चर्चा झाली पाहिजे. यावर प्रायव्हेट मेंबर बिल आणा आणि मग आपण बघू काय घडतं, त्यामध्ये सर्व चर्चेत भाग घेतील. बर, ठीक आहे. द्वारकानाथ संसगिरी, तुम्ही स्वतः सचिनला वैयक्तिक ओळखता. मला फक्त एकच पॉइंट मांडायचा आहे सप्रे साहेब, म्हणजे काँग्रेसच्या आमच्या मित्रांसाठी. काँग्रेसने या राज्यसभेचा किती म्हणजे एक जोक केलाय राज्यसभेला. अय्यर साहेब हे लिटरेचरच्या फील्डमधनं प्रेझेंट करतात राज्यसभेमध्ये. जे कालपर्यंत ते मंत्री होते युपीए मध्ये, ते जर लोकसभा जिंकून येऊ शकले नाही तर त्यांना मग एक लिटररी फिगर म्हणून राज्यसभेत नॉमिनेट केलं जातं. आणि मग ते तिथे आल्यावर एका लीडर ऑफ ऑपोजिशनची भाषा करतात. मग लिटरेचरसाठी त्यांनी कुठेही पूर्ण सेशन मध्ये काहीही बोलले नाही. चरणसिंगजी बोला. एक साहित्यिक म्हणून ते आलेत. नाही, तशी जे वानखडे साहेब म्हणतात ना, तशी परिस्थिती इतर पक्षात पण आहे. हेमा मालिनी आली होती, ती पण राष्ट्रपती नामांकित होती, नंतर ती लोकसभेत आली. तर असं आपण एक एक बघायला गेले. आता काँग्रेस पक्षाने KTS तुलसी दिलेले आहेत राज्यसभाचे सदस्य, मुणगेकर दिले होते राज्यसभाचे सदस्य. हे काय चुकीचे होते का? किंवा इतर मोठी लिस्ट आहे त्यामध्ये श्याम हे पण होते, बिमल जालन होते, फली नरिमान होते. हे काय चुकीचे नाव होते का?
मुद्दा तोच आहे. म्हणजे तुम्ही जे सांगताय ना चरणसिंगजी, तुम्ही ज्याचा उल्लेख केलाय ना, आजही खूप चांगली नावं आहेत. साहेब मी काय म्हणतो, आजही खूप चांगली नावं आहेत. राज्यसभेचं राजकारण केलं तुम्ही. एका राजकारणी माणसाला लिटरेचरच्या फील्डसाठी किती पुस्तकं लिहिली तो त्यांनी लिटरेचरच्या फील्डसाठी तुम्ही त्याला आणला, याच्यावर मजा आहे. म्हणजे तुम्ही चांगले लोक आणले याचा अर्थ एक वाईट माणूस आणला तर त्याचं तुम्ही हे करू शकत नाही. जे चूक आहे ते चूक आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे. नक्कीच. मी येते चरणसिंगजी तुमच्याकडे. द्वारकानाथ संजगिरी, यावर माझं उत्तर, एक मिनिट माझं उत्तर ऐकून घ्या. आता जे भारतीय जनता पार्टीने जे नॉमिनेट केलेले आहेत त्यामधून 5 लोक त्यांनी भारतीय जनता पार्टी ते जॉईन केलेली आहे. मग त्यांच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ते पण चुकीचं आहे. पण भारतीय जनता पार्टीने चूक केली म्हणून आमची चूक ठीक आहे हे असं म्हणू नका. तुम्ही हे माना की अय्यर साहेब आपण विषय पुढे नेऊया. कारण राज्यसभा आहे, राज्यसभेवरती जर चर्चा करायची आपण म्हटली, साहेब माझा तोच म्हणणं आहे की यावर मोठी चर्चा झाली पाहिजे. राज्यसभेबद्दल जर विचार करायचा झाला तर चर्चा खूप मोठी होऊ शकते. कोणी काय केलं याची उजळणी, याचे पाढे खूप मोठे निघतील. आपण आता सचिन आणि रेखा याच विषयावरती आपली चर्चा ठेवूया. द्वारकानाथ संजगिरी, तुम्ही सचिनला वैयक्तिक ओळखता, तुमच्या कधी गप्पा झाल्या असतील सचिन खासदार झाल्यानंतर काय कामं करायची आहेत किंवा काय, कधी झाल्यात का? सचिनने कधी मेन्शन केलं का? आणि तुमच्या लेखी खासदार झाल्यानंतर खासदार सचिनने काय काय कामं केले तुमच्या लक्षात आहेत का? नाही, पहिली गोष्ट मी सचिन जेव्हा खासदार झाला ना तर मला प्रचंड धक्का बसला. मी तुम्हाला खरं सांगतो, कारण तो होईल असं मला वाटलंच नव्हतं. कारण त्याचा तो कल त्या बाबतीत नाहीये. इज अ व्हेरी नॉन कॉन्ट्रोवर्शियल पर्सन. क्रिकेट बरं, आपण बरं, हा त्याचा जो स्वभाव आहे. त्यामुळे तो जेव्हा झाला त्यावेळेला कुठेतरी कोणीतरी त्याला रिअली ब्रेन वॉश केलं असावं असं वाटलं मला. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तू जे म्हणालीस की त्यांनी कार्य काय केलं, त्यांनी त्याचे जे काही फंड्स होते किंवा त्याला जे काही सांगितलं गेलं त्याच्यासाठी त्यांनी गावं घेतली, एक टाउन घेतलं. ते मला वाटतं कर्नाटकामध्ये त्यांनी ते डेव्हलप केलं आणि तो त्याच्या बाजूने बऱ्याच गोष्टी करत असतो. आंध्रमध्ये गाव घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी तो त्याच्या बाजूनी जे शक्य ते करत असतो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सचिन असो किंवा रेखा असो, हे काय स्वतःहून सांगत होते का अरे मला घ्या रे घ्या, असंच अजिबात सांगत होते मला राज्यसभेचा मेंबर व्हायचा नाही. त्यांना केलं गेलं. जेव्हा सचिन तेंडुलकरला केलं जातं, मग ते काँग्रेसने करो किंवा बीजेपीने करो, त्यामागे एक इच्छा अशी असते की सचिनचं गुडविल, रेखाचं गुडविल हे आपल्या पक्षाला मिळावं आणि त्या गुडविलचा त्यांना फायदा होऊ शकतो. ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने केलं त्यावेळेला त्यांना सचिनचं गुडविल हवं होतं. तुम्हाला त्या सचिनच्या गुडविलसाठी भारतरत्न कोण देतो ह्याच्यात सुद्धा मोठी त्यावेळेला सुरू होती. मगाशी जे सप्तर्षी सर म्हणाले ते अत्यंत योग्य होतं की राज्यसभा ही एका वेगळ्या गोष्टीसाठी होती. तिथे विद्वान वेगवेगळ्या ह्याच्यातले यायचे आणि त्याची गरज होती. पण तसं कधी काही घडलंच नाही. किंबहुना पडलेला जो कॅन्डिडेट असायचा तो राज्यसभेतून निवडून येऊन पुन्हा मिनिस्टर बनायचा. म्हणजे हे लोकशाहीच्या टोटल विरुद्ध गोष्ट होती. बरोबर आहे. पण मला असं म्हणणं की सचिनला या गोष्टी कधी रिअलाइज झाल्या नसतील की हे फक्त त्याचं गुडविल वापरण्यासाठी त्याला इथे आणलं जात आहे, आपल्याला हा भार झेपेल का, या गोष्टीचा सचिनने कधी विचार केला? झालंही असेल आणि त्यावेळेला त्याला असं वाटलंही असेल की माझं एकदा दोनदाशी बोलणं झालं त्यावरून त्याचं असं की तो जेवढा वेळ शक्य आहे तेवढा देण्याची त्याची तयारी होती. पण शेवटी हा 6 वर्षाचा जो काळ असतो हा खूप मोठा काळ असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सचिन तेंडुलकर काय, रेखा किंवा कुणी काय, हे राज्यसभेत जाऊन चर्चेत भाग घेणं किंवा त्यांनी चर्चा करण्याची अपेक्षा थोडी कमीच आहे. म्हणजे त्या माणसाला त्या गोष्टीची आवड पाहिजे. नर्गिस दत्तला असं आणलं होतं पण नर्गिस दत्तला राजकीय जाण होती आणि कसं बोलायचं काय करायचं ही गोष्ट होती. शेवटी तुमच्यामध्ये ते आत असायला पाहिजे. ते सचिन किंवा हिच्यामध्ये आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण त्यांच्या परीने त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत ते काम करू शकतात. हा, आणि ज्या बाबतीत प्रेझेंटीचा प्रश्न आहे तो त्यांनी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. सप्तर्षी, जर यामध्ये बरेच लोक म्हणजे असा सुद्धा स्टँड घेऊ शकतात की सचिनने काय अमुक ठिकाणी जाऊन अनाथ मुलांच्या ह्याला खासदार निधीतनं मदत केली किंवा गाव दत्तक घेतलं, ते सुधारायचा प्रयत्न केला. या गोष्टींसाठी सचिनला क्रीडा या क्षेत्रासाठी तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवलेलं, नेमका उद्देश काय आहे सचिन किंवा रेखा याला तिथे पाठवण्याचा? नाही, आपण एका व्यक्तीला खूप मानतो, कोणालाही त्याच्या काही निकष असतात. असं काही कोणी कोणाला मानत नाही. त्याच्या क्रिकेटच्या खेळाकरता आपण त्याला मानतो. पण ह्या गोष्टीचं मग आपण काय करतो, समर्थन करण्याकरता
आता कुठल्याही खासदाराकडे तेवढे पैसे येणार आणि तो खर्च करतोच. यांनी केले हे आणखीन पिसा आपण कशाला लावायचे. तो क्रिकेट चांगलं खेळतो एवढं पुष्कळ आहे ना, भारतरत्न आहे ना, आणखीन काय पाहिजे. एक तर काय झालंय की राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता दिवसेंदिवस विद्वान आणि चारित्र्यवान लोकांची कमी झालेली आहे. तर अशा एका इमर्जन्सीच्या प्रसंगी देशामध्ये जाणकार भाष्यकार असे ठेवतात. आता उदाहरणार्थ प्रणवदा मुखर्जी यांच्या इतका पॉलिटिकली करेक्ट संबंधच माणूस नाही. आता त्याला ह्या वयामध्ये निवडणुकीचा त्रास देण्याच्या ऐवजी राज्यसभेत जर झालं आणि त्यांचं म्हणजे ते राष्ट्रपती जावं की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण असा मनुष्य राज्यसभेत असला तरी तो नेशन बिल्डिंग मध्ये मदत करू शकतो. पण याचा बाकीचा काही भाग नाही या लोकांचा आणि त्याच्यामध्ये त्यांचा काही अवमानही नाही. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये घेतलेल्या जबाबदारीत पूर्ण आहेत. तर त्यांना कुठेतरी फेल करायचं म्हणून ढकललंय का काय इथे कोणाला माहिती. काही मग अशोक वानखेडे म्हणाल ते बरोबर आहे, राजकारणामध्ये नेते असतात तर निवडून येत नाही. खरं म्हणजे मग त्यावेळेला पक्षाची पुनर्रचना व्हायला पाहिजे, त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. पण प्लास्टिकचं जसं रिसायकलिंग करतात तसं यांचं रिसायकलिंग सेकंड प्रकारचं नेतृत्व म्हणून राज्यसभेत पाठवलं जातं. तर हाही प्रकार अत्यंत वाईट आहे. आणि या दोघांबद्दलच बोलायचं असेल तर त्यांनी ते आता एवढी चर्चा झाली तरी ते सेन्सिटिव्ह लोक आहेत, कारण त्याशिवाय ते कलाकार आणि स्पोर्ट्समन होऊ शकत नाही. ते राजीनामा देतील. द्वारकानाथ संजगिरी हसतायत, ते नक्कीच राजीनामा देतील याची गॅरंटी ते देऊ शकतात. संजगिरी पण पुन्हा पुन्हा हा प्रश्न येणारच आहे. आणि म्हणून शेवटी जर तुमचं राज्यसभेतलं बहुसंख्याक लोक हे समाजाला देशाला उपयोगी नसलेले असले तर ती राज्यसभा पाहिजे का. एवढी खर्चिक बाब आहे ती. तर हे कशासाठी काय शोभा म्हणून आपण घेतो का राज्यसभा, हाही प्रश्न आपल्याला ऍड्रेस करावा लागेल. वानखेडे यामध्ये अशोक वानखेडेजी यामध्ये एक मुद्दा असा आहे की म्हणजे ज्या उद्देशासाठी सचिन आणि रेखा यांना तिथे पाठवलेलं होतं त्यांनी समाजामध्ये चांगली कामं केली म्हणून त्यांचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येईल का. नाही तसं नाही. सप्तर्षी साहेब म्हणतात ते फारच खरी गोष्ट आहे. खरोखरच आता राज्यसभेची किंवा विधान परिषदेच्या ज्या आहेत काही काही राज्यात त्याचं आता ते ऍक्च्युली ते ज्याच्यासाठी त्याची ती उभारणी झाली ते होतंय का तिथे. ते डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. राज्यसभा हॅज बिकम अ डम्पिंग ग्राउंड. आणि दुसरी गोष्ट आता एक आमचे मित्र म्हणत होते की सचिनला आणि रेखा स्वतः म्हणून आल्या नाही, त्यांना बोलावलं तर ते आल्या, पण त्यांना नकार देण्याचा एक अधिकार पण होता. सचिन देव आहे क्रिकेटचा, पण राज्यसभा हे मंदिर नव्हे, ही ती यज्ञशाळा आहे. तिथे प्रश्नांची आहुती, देशात चाललेल्या विविध ज्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत त्याची आहुती देऊन तिथनं काहीतरी निघतं, त्यासाठी ती राज्यसभा आहे. तेव्हा सचिननी किंवा रेखानी म्हणायला पाहिजे होतं थँक्स अ लॉट, फार तुमचा आभार साहेब, आम्ही येऊ शकत नाही. अशा गोष्टी झालेल्या आहेत. अशा काही लोकांनी राज्यसभेसाठी सुद्धा नकार दिला की आम्हाला वेळ नाही साहेब. एका आता साहित्यिकांनी याच्यासाठी राज्यसभेला नकार दिला, त्यांनी सांगितलं त्या राज्यसभेमध्ये जो गोंधळ होतो त्या गोंधळात उभं राहणं हा माझा अपमान आहे म्हणून मी येणार नाही. कारण राज्यसभेचं मागचं 5 किंवा 10 वर्षाचं जर रेकॉर्ड पाहिलं तर राज्यसभेमध्ये कामं होतच नाहीत. म्हणजे आता जर उलट जर बोललं तर उद्या सचिन प्रश्न विचारू शकतो मी येऊन करू काय, गोंधळात उभा राहू किंवा वेलमध्ये जाऊन तुमच्यासोबत उभा राहू. त्याला बोलायचं असलं तर त्याला बोलायची मुभा आहे. जेव्हापासून एनडीएचं सरकार आहे तेव्हापासून राज्यसभेमध्ये त्यांची मेजॉरिटी नसल्यामुळे विरोधी पक्ष राज्यसभेला हायजॅक करतात, कामच होऊ देत नाहीत. मग अशा वेळेला खरोखर जे सप्तर्षी साहेब म्हणतात की ते राज्यसभेची आता जरूरत आहे काय. आणि यांनी सगळ्या पॉलिटिकल पार्टीने त्याच्यावर विचार केला पाहिजे. संजगिरीने काही मुद्दा मांडायचा. मलाही असा मुद्दा मांडायचा आता जे वानखेडे म्हणाले त्याच्यावरून की ठीक आहे की तुम्हाला नकार द्यायचा अधिकार आहे, पण एखाद्याला वाटू शकतं आपण सप्तर्षी सर मी एखाद्याला आपण वाटू शकतं की आपण
हे एक नवीन हे आहे, आपल्याला बोलवलेलं आहे, आपल्याला याच्यातून काहीतरी कार्य करता येईल, आपण जाऊ शकतो. मग हे सचिन राज्यसभेत आला म्हणून सचिनचा लौकिक काय वाढणार नव्हता. सचिनचा लौकिक जो होता तोच होता. त्याच्या लौकिकाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला गेला असं माझं मत आहे. म्हणजे किंवा रेखाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की तिला एक लौकिक होता, ती राज्यसभेची मेंबर झाली म्हणून रेखा मोठी झाली नाही, तिचे पिक्चर चालले नाहीत किंवा असं काही झालेलं नाही. तर तो जो लौकिक आहे त्याचा फायदा पॉलिटिकल पार्टीज उठवतात आणि मग त्यांना तिथे गेल्यानंतर अडचण होते. काही वेळेला त्यांना बोलता येत नाही, त्यांना वेळ देता येत नाही आणि मग त्यांच्यावरच हे सगळी मंडळी तुटून पडतात. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. अर्थात मी असं कधीही म्हणणार नाही की त्यांनी अटेंड करायला नको, त्यांनी जे मिनिमम गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. तिथे जास्तीत जास्त त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन त्यांना शक्य आहे तेवढं द्यायला पाहिजे असं म्हणायलाच लागेल. पण त्यांनाच फक्त एकट्याला, कारण ते त्यांना टार्गेट करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही नेत्यांना किंवा दुसऱ्या राज्यसभेच्या मेंबरला टार्गेट केलं आणि सचिन आणि रेखाला टार्गेट केलं तर सगळ्यात मोठा आवाज किंवा सगळ्यात मोठी जी गोष्ट आवाज होईल तो त्यांच्यामुळेच होईल. जर एखाद्या दुसऱ्याला टार्गेट केलं असतं तर ही आपण चर्चेला बसलोच नसतो. सचिनचं नाव आहे, रेखाचं नाव आहे म्हणून ही चर्चा झाली. तर त्यामुळे ह्या गोष्टी आहेत, या गोष्टीचा फायदा ही पॉलिटिकल मंडळी पण उठवत असतात. सप्तर्षी सरांना काही मुद्दा मांडायचा होता. सप्तर्षी सर. असं आहे की आपण लौकिकाचा शून्य उपयोग असेल आणि नुसता लौकिक म्हणून पाहिजे, ज्याच्याकडे गेलो त्याचा, म्हणजे राज्यसभेचा लौकिक वाढत असेल. अप्रत्यक्षरित्या असं सांगताय की असे ज्यांना बाहेर लौकिक आहेत ते लोक जर राज्यसभेत आले तर राज्यसभेचं महत्व वाढेल. पण मला असं म्हणायचं की अजिबात म्हटलेलं नाही की असं मी कुठलाही स्टेटमेंट केलेलं आहे, असा अर्थही नाही माझ्या. पण त्याला पुढारी आल्यानंतर नम्रता ठीक आहे, सचिन हा रोल मॉडेल आहे देशातल्या युवकांसाठी. दशक्रियेला आणि लग्नाला लोक आजही मुलं म्हणतात की सचिन क्रिकेटमध्ये जेव्हा जायचा यजमानाला वाटतं तर त्या पद्धतीचं जेव्हा जेव्हा सचिन क्रिकेट खेळतो उद्या देशामध्ये क्रायसिस आली आणि देशामध्ये हुकुमशाही यायला लागली तर रेखा आणि सचिन काय करणार आहे त्यावेळेला क्रिकेट खेळणार का तेव्हा राज्यसभेत कसून विरोध करणार? असे काही देशाचे बेसिक प्रश्न असतात. हा, म्हणून त्यांनी माझं दुसरं म्हणणं आहे किंवा पडलं तर मग फुल पडलं. सचिन तेंडुलकर हा देशात फार मोठा रोल मॉडेल आहे. प्रत्येक लहान मुलाला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटसाठी किती मेहनत करतो हे सगळ्या जगाला माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं तेवढी मेहनत करावी. पण उद्या ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट सर्वात जास्त अबसेंट राहणार जर सचिन तेंडुलकर असेल तर तो काय रोल मॉडेल बनवू शकतो का? हे सचिन तेंडुलकरच्या गुडविलसाठी सुद्धा घातक आहे. जरी राज्यसभेचा मेंबर होणं हे सचिनच्या गुडविलला काही ऍड करत नाही, पण राज्यसभेत गेल्यावर अबसेंट राहणं, फक्त 20-25 दिवस तिथे राहणं 300-350 दिवसापैकी आणि मग 58 लाख रुपये राज्यसभेचा खर्च करणं स्वतःवर, ते 4 करोड रुपये जे त्यांनी खर्च केले ते MPLD फंडचे तिची गोष्ट करत नाही. पण त्यांची सॅलरी विड्रॉ आहे 59 लाख रुपीज जेव्हापासून आले तेव्हा मग हा रोल मॉडेल कसा असू शकतो युवकांसमोर? चरणसिंग सप्रांना काही मुद्दा मांडायचा होता. चरणसिंगजी. नाही, माझं असं म्हणणं आहे की तो सचिन तेंडुलकर रोल मॉडेल आहे किंवा नाही किंवा असणार किंवा नाही तो विषय, तो एक भाग आहे. पण ह्या विषयावर जर आपण बोलले तर अनेक लोक असे पण आहेत. जावेद अख्तर बघा, शबाना आझमी बघा, त्यांचा परफॉर्मन्स बघा, आता सध्याचे HK दुआ बघा, KTS तुलसी पहा तुम्ही, पूर्वी नानाजी देशमुख होते त्यांचा परफॉर्मन्स बघा. म्हणजे अनेक लोक असे आहेत जे राष्ट्रपती नामांकित असल्यावर त्यांचे परफॉर्मन्स चांगले पण होते. आज राज्यसभामध्ये म्हणजे भाजपची जी सत्ता आहे, शासन आहे, सरकार आहे, त्यामध्ये जवळजवळ 12-15 मंत्री असे आहेत जे राज्यसभेमधून आहेत, अरुण जेटली पासून जावडेकर पासून सर्व. तर राज्यसभेमध्ये योग्य काम होत नाही असं कोणी सांगितलं तर तो चुकीच्या ठरणार आहे. राज्यसभाचे नेते स्वतःचे कामं करतात आणि ते राज्यसभामध्ये चर्चा होऊन जी राज्यसभाचा रोल आहे ते पूर्णपणे पाळायचा प्रयत्न ते करतात. दोन्ही गोष्ट मिक्स करून पटत नाहीये. राज्यसभेमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. जे नॉमिनेटेड 12 लोक आहेत, आपण त्यांची गोष्ट करतोय. अरुण जेटली हा पार्टीचा होता किंवा प्रणव मुखर्जी नॉमिनेटेड 12 मध्ये जावेद अख्तर आणि शबाना आझमी आहे. नाही, एक्झॅक्टली त्यात आहेत. त्याचमुळे जसे जावेद अख्तर,
शबाना आझमी परफॉर्म करायचे, तशीच अपेक्षा लता मंगेशकरकडनं होती, दारा सिंगकडनं होती, सचिन तेंडुलकरकडनं आहे, रेखाकडनं आहे. आता त्यांनी केलं नाही म्हणून पण यांनी पण करायचं नाही असं तर होऊ शकणार नाही. बरोबर आहे. नाही, या सगळ्यामध्ये आणखीन एक म्हणजे म्हणून वानखेडे साहेब मी म्हणतोय की यावर सखोल चर्चा टीव्हीवर नाही राज्यसभेत झाली पाहिजे. आपण टीव्ही चॅनलवर बोलतोय पण राज्यसभेत ही चर्चा होऊन त्याचा निष्कर्ष राज्यसभेत काढला पाहिजे आपल्याला. संजगिरीना काय मुद्दा मांडायचा? नाही, मला आता त्यांच्या मुद्द्यावर मांडायचं होतं की त्यांनी जी नावं घेतलेली होती, शबाना आझमी असेल किंवा जावेद अख्तर अख्तर, असेल, त्यांची विचार करण्याची जी धारणा आहे किंवा त्यांची जी वैचारिक पातळी आहे ती पातळी एक वेगळी आणि वेगळ्या लेवलवर आहे. ती रेखा आणि सचिनकडून अपेक्षा नाही. आपण सचिनकडून विचारवंत म्हणून अपेक्षा ठेवतोय का किंवा सचिनकडून आणखीन त्यापेक्षा पॉलिटिकल अपेक्षा ठेवतो का? नाही. आपल्याला माहिती होती की सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे, तो क्रिकेटवर प्रेम करतो आणि क्रिकेट खेळतो आणि उत्तमरित्या खेळतो आणि त्याने आपल्या देशाला फार मोठा लौकिक मिळवून दिलेला आहे. त्यामुळे त्याला जेव्हा काँग्रेसने घेतलं तेव्हा त्याच्या मागे काँग्रेसचा उद्देश सचिनने तिथे जाऊन पांडित्यपूर्ण भाषण करावीत असा नसावा असं मला वाटतं. तशी अपेक्षा त्यांनी पण सचिनच्या रेखाकडून ठेवूही नाही. तर त्यामुळे कुठल्या अपेक्षेने घेतलं हे त्यांचं त्याला माहिती. मुद्दा तिकडे त्यांना तो जो त्या खेळाचा मुद्दा असेल किंवा अटेंडन्स असते, ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि जसं सांगितलं की जो खर्च त्यांच्यावर होतो तो खर्च जो आहे तो अनाठाई खर्च आहे. त्या बाबतीत सचिन स्वतः विचार करेल की आपण तिकडे गेलेलं नाहीये आणि आपल्याला काय जो खर्च झाला त्या खर्चाचं काय करायचं किंवा ते किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे. पण मला सांगायचा मुद्दा हाच आहे की एकाने केलं म्हणून दुसरा करूच शकतो असं नाही. त्यासाठी एक वेगळी वैचारिक पातळी लागते, एक वेगळा विचार लागतो आणि हा प्रत्येक स्पोर्टमन प्रत्येक ऍक्टरकडे असतोच असं नाही. जावेद अख्तर किंवा शबाना आझमी ते वेगळ्या पातळीवरचं थोडंसं रसायन होतं. माझी करता वेळ संपत आली आहे. सप्तर्षी सर, आग्रह नको. सप्तर्षी सर, आग्रह करता कामा नाही त्यांना. एक्झॅक्टली. यामध्ये आता जी परिस्थिती आली, जो विषय हा चर्चेला आलेला आहे, सचिन आणि रेखा या दोघांनीही राजीनामे द्यावे असं तुमचं म्हणणं आहे? होय होय, द्यावे, त्यांनी द्यावेत. म्हणजे चांगलं आहे, त्याच्याबद्दल त्यांची प्रतिष्ठा वाढेल, ती कमी नाही होणार. आणि ते बिईंग अ स्पोर्ट्समन सचिन तेंडुलकरला तर काही वाटणार नाही याच्यामध्ये. काँग्रेस बरोबर खेळायला सुरुवात केली आणि आता स्पोर्ट्समन स्पिरिटने सोडलं ते तर अधिक चांगलं आहे. संजगिरी सर, मला असं वाटतं हा प्रश्न पण त्यांना, कारण दोघेही प्रगल्भ आहेत. म्हणजे त्यांनी जग बघितलेलं आहे. उच्च त्यांच्या प्रत्येक रेखा असेल किंवा सचिन असेल त्यांच्या लेवलला ते सर्वोच्च जागी पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि नक्कीच ठरवावं असं मला वाटतं. पण असा प्रश्न त्यांना विचारायची वेळ आली आहे? नाही, विचारायची वेळ आल्यापेक्षा असं आहे तुझे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याबद्दल मी सांगू शकत नाही. कारण शेवटी जसा सचिनने इंडिव्हिज्युअली हा प्रश्न इंडिव्हिज्युअली ठरवलं. तुला मी सुरुवातीलाच म्हटलं की सचिन जाईल असं मला वाटत नव्हतं आणि राज्यसभेत आणि तो गेला. चरणसिंग सप्रा, बघा, काँग्रेस पक्षाचा कधी हा उद्देश नव्हता की सचिन तेंडुलकर किंवा रेखाला नेमवलं तर ते काँग्रेस पक्षात एंटर होतील किंवा काँग्रेस पक्षाचा प्रचार करतील. हा उद्देश काँग्रेस पक्षाचा नव्हता. आणि जर आज राजीनामा द्यायचा आहे की नाही द्यायचा ते त्यांचा स्वतंत्र विषय आहे. त्या विषयावर मला नाही वाटत की कुठला एखादा पक्ष काहीतरी ठरू शकतो. अशोक वानखेडे, राजीव शुक्लांनी या दोघांचा प्रवेश केला त्यावेळेला राजीव शुक्ला लोकांमध्ये पत्रकारांमध्ये बसून काय गणित देत होते, यांनी किती पार्टीला फायदा होतो हे सगळ्यांना माहित आहे दिल्लीमध्ये. दुसरी गोष्ट, सांजगीर सर म्हणाले की त्याला क्रिकेट खेळता येतं बाबा, तो त्याची वैचारिक पातळी ती नाही आहे जी बाकी लोकांची आहे. त्याचमुळे मला असं वाटतं त्यांच्यासारखे जे हितचिंतक आहेत राजकीय वैचारिक, अशा वेळेला तुमच्यासारख्या हितचिंतकांनी त्यांना सांगितलं पाहिजे की जर त्यांनी उद्या राजीनामा दिला तर तो इतका चांगलं उदाहरण होऊ शकेल. याच्या पुढे कुठलाही असा म्हणजे जेव्हा लोक कोणाला आणतील तेव्हा कुठलाही तुम्ही जे बोलतात ते कदाचित सचिन तेंडुलकर ऐकत असेल का म्हणून जावं, कदाचित राजीनामा देण्यापेक्षा न केलेलं त्याला मान्य असेल, त्याला पटत असेल तर चांगला पायंडा सुरू झाला पाहिजे. कारण प्रश्न हा आहे, सचिन तेंडुलकर चांगला खेळतो म्हणून त्याला आणलं, पण राज्यसभेत खेळ नसतो, वैचारिक पातळी असते ती नाही आहे हे सगळे म्हणतात.
राजकीय नक्कीच. वैचारिक अशोक पातळी ज्याला वानखेडेंचा म्हणतात. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो माझ्यापेक्षा या मला वाटतं शुक्लांनी सांगितलं तरी जास्त सर्व बरोबर होईल सर्व कारण जे त्यांनीच आणलंय त्याला आतमध्ये. सर्व जे लोकनियुक्त खासदार आहेत त्यांच्यापैकी ज्यांच्यावरती असा ठपका ठेवला जातो त्यांनी कुठेतरी वास्तविक ही ऑफर स्वीकारण्याआधीच त्यांनी कुठेतरी हा विचार केला पाहिजे की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान दिलंय, याचा अर्थ आपल्याकडे तीच पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे का त्या ठिकाणी जाऊन या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. नाहीतर असे ठपके ठेवले जातात आणि सचिन आणि रेखा जे आपापल्या क्षेत्रातले खूप मोठे तारे आहेत ते अशी सदनामधली समृद्ध अडगळ बनून राहतात. मला वाटतं सर्व लोक हुशार आहेत, ही लोकनियुक्त जे खासदार आहेत ते, आणि ते नक्कीच याचा विचार करतील. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.